19 जुलाई जुम्मे के दिन यानी कि कल एक आंदोलन हमने ऑर्गेनाइज़ किया था, एक प्रोटेस्ट मीट ऑर्गेनाइज़ की है औरंगाबाद के डिविजनल कमिश्नर ऑफिस के सामने इस बात का एहतजाज करने के लिए कि जो कोल्हापुर के अंदर जो घटना हुई है, हम कहीं पर भी अतिक्रमण का समर्थन नहीं कर रहे हैं, लेकिन वहाँ से एक 4 किलोमीटर दूरी के ऊपर एक गांव में जाकर जिस तरीके से ये गुंडों ने मस्जिद के अंदर जाकर जो आतंक मचाया और उसके बाद मुसलमानों के घरों को निशाना बनाया गया, तो उसकी मजम्मत करने के लिए, उसको कंडेम करने के लिए हमने ये प्रोटेस्ट मीट ऑर्गेनाइज़ की। दोपहर में जब हमने परमिशन के लिए है तो 2 दिन पहले लेटर दिया, तो आज परमिशन कैंसिल कर दी गई थी। फिर हमारी मीटिंग हुई डीसीपी नितिन बगाटे साहब के साथ, दूसरे वरिष्ठ अधिकारियों के साथ, और हमने उनको ये बताया कि साहब, जमहूरियत के अंदर अगर हम लोकशाही तरीके से, अगर शांतिपूर्ण तरीके से अगर ये आंदोलन करना चाह रहे हैं तो उसको क्यों रोका जा रहा है करके। और हमने उनको बताया कि पीसफुल प्रोटेस्ट रहेगा, हम जाके मेमोरेंडम डिविजनल कमिश्नर साहब को देंगे और इस घटना की हम निंदा करेंगे और जो भी एक्शन जिसके ऊपर भी होना है वो लिया जाना चाहिए करके। फिर अभी कुछ देर पहले मुझे पुलिस कमिश्नर ऑफिस से फ़ोन आया था। यहाँ पर पुलिस कमिश्नर पवार साहब और दोनों डीसीपीस यहाँ पर थे, उनके साथ चर्चा हुई। वो परमिशन ग्रांट कर रहे हैं और उन्होंने अपील की है कि शांतिपूर्ण तरीके से होना चाहिए। मैंने उनको ये आश्वासन दिया है कि हम शांतिपूर्ण तरीके से, तो मैं तमाम लोगों से ये अपील करना चाहूँगा कि कल दोपहर में 3 बजे डिविजनल कमिश्नर ऑफिस के पास आइए, क्योंकि ये एक इबादत गाह के ऊपर हमला हुआ है और हमने देखा है कि किस तरीके से, तो अगर शांतिपूर्ण तरीके से आएंगे तो हम एक पैगाम भी दे सकेंगे कि इस तरीके की हरकतों को हम कतई बर्दाश्त नहीं कर सकते हैं। अगर हुल्लड़बाजी अगर करेंगे ऐसे आंदोलनों के अंदर, तो फिर हम में और उनमें क्या फ़र्क रह जाएगा जो कोल्हापुर और गजापुर के अंदर जिस तरह की हरकतें की गई है। तो तमाम लोग कौन सी जाति, कौन सी पार्टी से ताल्लुक़ रखते हैं, किस जमात से ताल्लुक़ रखते हैं, ये मायने नहीं रखता है। अगर आपको तकलीफ़ हुई है वो वीडियोज़ देखकर, वो फ़ोटोग्राफ्स देखकर कि किस तरीके से मस्जिद के अंदर है तो ये नंगा नाच चल रहा था करके, तो आप भी वहाँ पर आइए और अपना एहतजाज दर्ज कराइए। सर, तुम्ही आता पोलीस आयुक्तांची भेट घेतली, नेमकी काय चर्चा झाली? परवानगी मिळाली का आणि काही अटी शर्ती तुम्हाला? नाही, परवानगी त्यांनी अखेरकार दिलेली आहे, कारण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की लोकशाही मार्गाने आम्ही हे आंदोलन करणार आहे, शांतिपूर्ण तरीकेने हे आंदोलन आम्ही करणार आहे, आमचं ते अधिकार आहे। कारण जी घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एक आवाहन केलं होतं की सगळ्यांनी फ्रायडेच्या दिवशी दुपारी 3 वाजता हे एक आंदोलन करून आपलं निवेदन सरकारला पाठवा की अशा प्रकारचे गोष्टी कुठेही होत असेल तर त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचा विरोध करणार आहे। आम्ही रितसर जेव्हा परवानगीचे ॲप्लिकेशन केलं तर त्यांनी ते कॅन्सल केलं। दुपारी आमची मीटिंग झाली, मग दुपारी डीसीपी नितिन बगाटे साहेब सोबत आणि दुसरे वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यांना सांगितलं आम्ही की अशी का आहे की आम्ही लोकशाही मार्गाने शांतिपूर्ण तरीकेने आमचं आंदोलन आम्ही करू शकत नाही करके। तुम्ही आम्हाला काय सांगायचे आहे ते सांगून द्या। थोड्या वेळापूर्वी मला फोन आला होता की कमिशनर साहेब आणि दोघं डीसीपीज जे आहे ते बसलेले आहे, चर्चा झाली आणि ते फायनली ते परमिशन ग्रांट केलेले आहे। मी सगळ्यांना लोकांना आवाहन करणार आहे की उद्या दुपारी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या आणि जे घटना घडलेली आहे, जे तुमची इबादतगाह आहे, जे मशिदीमध्ये ज्या प्रकारे कुराणला जाळण्यात आलेला आहे, ज्या प्रकारे जानमाजला जाळण्यात आलेला आहे, मेंबरची तोडफोड करण्यात आलेली आहे, मस्जिदीच्या मिनारची तोडफोड करण्यात आले, त्याचा निषेध करण्यासाठी आपण शांतिपूर्ण तरीकेने तिथे या। आणि एक गोष्ट, तुम्ही हुल्लडबाजी अशा प्रकारच्या निदर्शनामध्ये केलं तर ते लोकांनी जे कोल्हापूरमध्ये केलं आणि आपण काय करणार, आपण याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन बोलवलेलं आहे। तुम्हाला पोलिसांनी काही नियम अटी लागू केल्यात का? नाही, नियम काय आहे, त्यांचं एकच म्हणणं आहे की शांतिपूर्ण तरीकेने तुम्हाला करायचे आहे। त्यांचं बोलण्याच्या अगोदर आम्हीच त्यांना सांगितलं होतं की साहेब, आमच्या आंदोलनामध्ये कधीही मागच्या 10 वर्षामध्ये एकही आंदोलन असा नाही होता की जे आम्ही ऑर्गनाईज केलं आणि तिथे काही गडबड झालेली आहे। मग कोणत्या आधारावर तुम्ही आमचं परमिशन ग्रांट करत नाही आहे? त्यांनाही एक गोष्ट कळली आणि त्यांनी सांगितलं की साहेब, आपल्या शहराचं वातावरण शांत ठेवायचं आहे, मी आपल्याद्वारे राज्यामध्ये
जिथे जिथे या प्रकारचा प्रोटेस्ट मीट ऑर्गनाईज करणार आहे, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. शांतीपूर मार्गाने लोकशाहीने अधिकार जे आपल्याला दिलेला आहे त्या मार्गाने आपण आपलं आंदोलन करू. तुम्ही त्या ठिकाणी जाणार होता, त्या ठिकाणी जर MIMचे इम्तियाज जलील आले तर आम्ही त्यांचं कोल्हापुरी पायथा हे मी असं चिल्लर चाललं लोकांना काय मला काही भीती नाही आहे त्यांची. फक्त कोल्हापूरची पोलिसांनी मला विनंती केली होती, कोल्हापूरचे सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांनी मला कॉल करून हे विनंती केली होती की साहेब इकडचं वातावरण जे आहे ते आता खूप वोलटाईल आहे, तर आपण नाही आले. तर मी ती जबाबदारी स्वीकारून मी त्यांना म्हटलं होतं की साहेब मी 19 तारखेला आमचं आंदोलन इथेच करणार आहे. मी तसंही म्हणजे 19 तारखेला कोल्हापूरला जाणार नाही होतो. फक्त माझ्या त्यांना अंग्रेजीमध्ये लिहिलं होतं आणि ते जे प्रवृत्तीचे लोक आहे गुंड प्रवृत्तीचे त्यांना अंग्रेजी कळले नसेल म्हणून ते इम्तियाज जलील येणार आणि आलं तर आम्ही हे करणार ते करणार करके मी त्यांच्या अशा भपक्याला काही घाबरत नाही आहे. माझी जबाबदारी म्हणून मी तिथे जाणार नाही आहे. आता मी तिथे येऊ नये याच्यासाठी तुम्ही हे करता की इम्तियाज जलील नाही यायला पाहिजे. मग अजित पवार साहेब आज तिथे गेले, काय तुमचे ते वडील आहे का अजित पवार? तुमचे कोण आहे? तुमचे बाप आहे का की तिथे येऊ शकतं इम्तियाज जलील येऊ शकत नाही? म्हणजे कोणत्या आधारावर तुम्ही मला हे सांगता की नाही इम्तियाज जलील नको यायला पाहिजे का? हे बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यांना त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आहे आणि योग्य त्या अटी आणि नियम शर्तींवर आम्ही त्यांचा जो काही म्हणणं आहे त्याच्यासाठी त्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे. त्यांना काही नियम अटी काय लागू केल्यात आणि अटी त्या नियम आम्ही त्या दिलेले आहेत, लेखी त्यांना लिहून दिलेले आहेत. ओके, थँक्यू.